नमस्कार मित्रांनो, मी निखिल सोडा पुन्हा एकदा स्वागत करतोय पूर्णता क्लासमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तरी हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम हा समजेल। ओके, तर चला मग सुरू करूया। आजचा चॅप्टर आहे समीकरण। ओके, समीकरण म्हणजे काय? इक्वेशन। तर इक्वेशन आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे आपण पाहणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे की समीकरण म्हणजे काय, इक्वेशन म्हणजे काय। तर पहा मित्रांनो, समीकरण म्हणजे काय? समीकरण म्हणजे दोन गोष्टी समान आहेत असं दर्शवणारे वाक्यरूप विधान आहे। ओके, आणि यामध्ये नेहमीच काय असतो? बरोबर हे चिन्ह असतं। ओके, या प्रकारे तुम्ही समजून घ्या की बरोबर हे चिन्ह आहे म्हणजेच काय, दोन्ही बाजू काय समान आहेत। जोपर्यंत ज्यामध्ये बरोबर चिन्ह नसेल तर ते बाजू समान नसतील, आणि या प्रकारे आपण सॉल्व्ह करणार होता। कशा बघा, उदाहरण तुम्हाला दिलं x + 4 = 10। हे एक प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला समजावं म्हणून। आपण पुढे सॉल्व्ह करणार आहोत, त्या अगोदर पहा की समीकरण म्हणजे काय आणि समीकरण सोडण्याची पद्धत काय आहे आणि कशा प्रकारे करायचं आहे। तर बघा, सर्व चल एका बाजूला घ्या। चल म्हणजे काय? पहा मित्रांनो, x हे चल आहे। ओके, चलन कोणकोणते असतात पहा मित्रांनो, चलन आपल्याकडे दिलेले असतात। चलन म्हणजे काय? x, y, z हे चलन असतात, आणि बाकीचे असतात बघा, दुसरं बघा, सर्व स्थिर संख्या दुसऱ्या बाजूला। स्थिर संख्या कोणत्या? सर्व स्थिर संख्या आपल्या असतात, स्थिर संख्या आहेत आपले 1, 2, 3 एक्झॅक्टली जे पण नंबर्स आहेत ते आपल्या स्थिर संख्या असतात। तर पहा, तिसरा काय? चिन्हांचा उपयोग। तर आपल्याकडे बघा, डाव्या बाजूला प्लस आहे तर त्याला उजव्या बाजूला काय करायचं? मायनस करायचं। लेफ्ट हँड साईडला प्लस आहे तर राईट हँड साईडला मायनस करायचं। त्याला मायनस असेल तर प्लस करायचं, इंटू असेल तर डिवाइड करायचं, डिवाइड असेल तर इंटू करायचं। तर या प्रकारे आपण समीकरण सोडवण्याची पद्धत पाहिली। तर आता पुढे पहा, तुम्हाला 4 उदाहरणं दिलेली आहेत मी, आणि चारही प्रकार घेतल्यामध्ये यामध्ये प्लस आहे, मायनस आहे, इंटू आहे आणि डिव्हिजन आहे, सगळंच आहे। तर पहा मित्रांनो, कशा प्रकारे करायचं। तर पहा, पहिलं समीकरण x + 4 = 10, x + 4 = 10। तर सर्वात पहिलं आपण काय करायचे, जेवढे काही आपल्याकडे नंबर्स आहेत म्हणजे स्थिर संख्या आहेत ते कुठे घेऊन जायचे? राईट हँड साईडला। तर पहा, हे चलन एक साईडला राहिलं, आणि पुढे 10 + 4 आहे, + 4 ला काय करायचं? राईट हँड साईडला घेऊन -4 करायचं। 10 - 4, 10 - 4 राहिला 6। तर पहा मित्रांनो, तुमच्या एका चलनाची किंमत तुम्हाला मिळाली। ओके, चलनाची किंमत आली तुमची 6। या प्रकारे दुसरं उदाहरण आहे, हे पहा, यामध्ये मायनस आहे तर मायनस काय करणार मित्रांनो? जो काही स्थिर संख्या आहे -4 आहे त्याला कुठे घेऊन जायचं आपल्याला? राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला। तर x एका बाजूला जसा, त्यानंतर 9 -4 इकडे गेल्याने काय झाला? +4, 9 + 4 झाला आपला 13। तर x = 13 ही आपल्या या चलाची किंमत आहे। त्यानंतर थर्ड एक्झाम्पल मित्रांनो पहा, 2x = 12। ओके, 12। तर 2x = 12 आहे। आता हा काही नसतो म्हणजे काय असतो? इंटू मध्ये असतो। तो हा इंटू इकडे गेल्याने काय होतो? डिवाइड होतो। तर त्या प्रकारे x = स्थिर संख्या 2 आहे, 2 गुणिले मध्ये इकडे गेल्याने काय होतो? भागिले मध्ये जातो। तर 12/2 म्हणजे 12/2। त्याचबरोबर x = 2 × 2, 2 × 6 = 12 ही तुमची आली ह्या चलाची किंमत। ओके, लास्ट वन आहे बघा मित्रांनो, उदाहरण नंबर 4, x / 5 = 3 म्हणजे x भागिले 5 = 3। तर हे कसं सॉल्व्ह करायचं? हा भागिले साईड आहे, इकडे गेल्याने काय होणार? तो गुणिले साईड म्हणजे भागिलेचा गुणिले होणार, म्हणजे डिवाइडचं मल्टिप्लाय। तर पहा, x हे चल एका बाजूला बरोबर 3 × 5, इंटू मीन्स मल्टिप्लाइड। ओके, 3 × 5, 3 × 5 = 3 × 5 = 15, 3 × 5 = 15, x = 15। तर या प्रकारे आपण प्रत्येक चलाची किंमत काढू शकतो। कधी? जेव्हा आपल्याला समीकरण दिलेलं असेल। ओके, समीकरणामध्ये काय काय येणार मित्रांनो पहा, एक साईड असेल चलाची, दुसरी साईड असेल स्थिर नंबर। ओके, स्थिर संख्या, आणि आपण एक साईडला चलन करतो, दुसऱ्या साईडला आपण स्थिर संख्या घेऊन जातो। या प्रकारे तुम्ही उदाहरण सोडू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा, आणि इक्वेशन चॅप्टर मध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ते मला कमेंट करून सांगू शकता। आणि यानंतर तुमच्यासाठी पार्ट 2 मी घेऊन येणार आहे, तरी पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा, आणि हा जो व्हिडिओ आहे पूर्ण शेवटपर्यंत पहा, आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर केल्यानंतर हे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।